नारे नेहमीच लागायचे। इंदिराजींनी दिला, राजूजींनी दिला, तोच नारा सोनियाजींनी दिला, तोच नरसिंह रावांनी दिला, तोच राहुल गांधींनी दिला। सगळ्यांनी नारे दिले पण गरिबी हटली नाही। या ठिकाणी मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा आणला आणि 10 वर्षांमध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम हे मोदीजींनी करून दाखवलं। पहिल्यांदा देशामध्ये गरिबाकरता योजना तयार झाल्या तर त्या गरिबापर्यंत पोहोचवण्याचं काम मोदीजींनी केलं। आज आपण पाहतोय विकसित भारताकडे आम्ही चाललोय आणि विकसित भारताकडे जात असताना मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला जगामध्ये 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था केलं। 5वी अर्थव्यवस्था केलं हे तर महत्त्वाचं आहेच, पण सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? आश्चर्य हे आहे की गरिबाचं कल्याण करून देखील अर्थव्यवस्थेचा विस्तार होऊ शकतो हे मोदीजींनी दाखवून दिलं। केवळ मुठभर लोकांचा विकास करून नाही, गरीबाला घर दिलं, गरीबाला त्या ठिकाणी शौचालय दिलं, गरीबाला गॅस दिला, गरीबाला इलेक्ट्रिसिटी दिली, गरीबाच्या घरी पाणी दिलं आणि त्यातनं आमच्या अर्थव्यवस्थेचा विकास केला। आज आपण पाहू शकतो ज्या प्रकारे काळ्या पैशावर मोदीजींनी प्रहार केला, ज्या धन्ना सेठांनी आपल्या तिजोरीमध्ये काळा पैसा जमा करून ठेवला होता, सगळा पैसा बाहेर काढून गरिबाच्या कल्याणाकरता लावण्याचं काम या देशामध्ये कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी या ठिकाणी केलं। आणि अर्थव्यवस्था मोठी झाली म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था मोठी झाली की संधी मिळते, नोकऱ्या तयार होतात, उद्योग वाढतात, प्रत्येकाच्या हाताला काम मिळतं, युवकांची स्वप्न पूर्ण करण्याकरता अर्थव्यवस्था पंख तयार करते। ते पंख तयार करण्याचं काम आज मोदीजींनी केलंय आणि आता मोदीजींनी सांगितलंय पुढच्या 4 वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातली 3री सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असेल हे मोदीजी या ठिकाणी करून दाखवतायत। आणि म्हणून आज एकीकडे गरिबीचं निर्मूलन तर होतच आहे, पण गेल्या 10 वर्षांमध्ये रोजगाराच्या संधी जेवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या, माझा दावा आहे त्याच्या आधीचे 25 वर्ष तुम्ही काढा, 25 वर्ष, त्या 25 वर्षात जेवढ्या रोजगाराच्या संधी झाल्या त्यापेक्षा जास्त संधी मोदीजींनी गेल्या 10 वर्षात तयार केल्या आणि याच्याही दुप्पट संधी मोदीजी पुढच्या 5 वर्षात तयार करतील। कारण आता आमच्या अर्थव्यवस्थेने जी भरारी घेतली आहे या अर्थव्यवस्थेला कोणी थांबवू शकत नाही। आज आपण पाहतोय देशामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चाललंय, देशामध्ये रस्ते बनतायत, पुलं बनतायत, रेल्वेचं काम चाललेलं आहे, एअरपोर्ट बनतायत, पोर्ट बनतायत। आपली वंदे भारत सारखी ट्रेन जी मोदीजींनी देशामध्ये तयार केली, आज विदेशातनं लोक येतात तर तोंडात बोटं घालतात। विदेशातल्या मोठ्या मोठ्या देशांमध्ये, श्रीमंत देशांमध्ये ज्या प्रकारची ट्रेन आहे तीच ट्रेन आता सामान्य भारतीयाला मोदीजींनी प्राप्त करून दिली आणि भारतामध्ये 500 स्टेशनचं काम चाललंय। पुढच्या 3 ते 4 वर्षांमध्ये आम्ही रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर हे रेल्वे स्टेशन आहे का मुंबईचं एअरपोर्ट आहे, हे रेल्वे स्टेशन आहे का पुण्याचं एअरपोर्ट आहे, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला पडावा। अशा प्रकारचे रेल्वे स्टेशन या ठिकाणी तयार होत आहेत, अशा प्रकारचे बस पोर्ट या ठिकाणी तयार होत आहेत। हा जो